सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आबा अहो अशा झोपलात काय यावेळी काय झालंय? नाही नाही झोपलो नाही, पडलो. पडलात? अहो कुठे पडलात? काय लागलं बिगलं का? अहो काय श्यामल बोलली नाही कुठे कुठे लागलंय? अरे नाही शेखर, पडलो म्हणजे जरा बिछाण्यावर पडलो असं म्हणायचं मला. जरा बरं नाही जरा. आबा पण चेहरा जरा ओढल्यासारखा वाटतोय तुमचा. हा ते काय आहे, जरा कसकस म्हणजे कणकणते मला आणि हे अंग जरा दुखते थोडंसं. हो का? ताप वगैरे आहे का बघू? ताप वगैरे काय नाही, काय हवामानामध्ये जरा फरक पडला ना त्याच्यामुळे असेल. नाही नाही आबा तुम्ही हलगर्जीपणा करू नका. मी काय म्हणतो डॉक्टरकडनं औषध मागवून घ्या. मी शिर्याला सांगतो. शिर्या अरे नको शिर्या येऊ नको. नाही काय मी जरा विश्रांती घेतली की मला बरं वाटेल. हा हा काय एक्सपायरी जवळ आली ना. एक्सपायरी? एवढा गंभीर आजार नाही आहे रे मला. आबा त्याचं नाही म्हणत आहे मी. तुमचा अंग दुखते फक्त. नाही नाही काय तुमचा पासपोर्ट आहे ना तो ह्या महिन्यात एक्सपायर होतोय. त्याची एक्सपायरी आली. तुम्हाला जायचं आहे ना तो रिन्यू करून घ्यायला पाहिजे म्हणून म्हटलं मी. तुम्ही पासपोर्टची एक्सपायरी? मला वाटलं माझी. नाही नाही तुमची काय तुम्ही पण आबा काय गेला वाटतं. अहो मी काय म्हणते. काय म्हणताय? 11 वाजून गेले तर आता जागरण करू नका हेच ना. हे श्यामल हे उद्या लायब्ररीमध्ये पुस्तक परत करायचं शेवटचं प्रकरण नाही करता. नाही हो ते नाही म्हणत आहे मी. मग तुम्ही पुस्तक बाजूला ठेवा ना मग सांगते. बर बोल काय म्हणतेस? अगं बोल ना काय सांगत होतीस? तुम्ही खरंच आबांना अमेरिकेला पाठवणार आहात? म्हणजे खरंच शैला वंसनकडे पाठवणार आहात का? अगं आता 3-4 वेळा शैलाचा इकडे फोन आला. परवा सुद्धा ऑफिसमध्ये ती 15 मिनिटं फोनवरती बोलून आग्रह करत होती. हो काय म्हणत होत्या? काय नाही हेच की तिने आता मोठं घर घेतलंय अमेरिकेमध्ये. तिची अशी इच्छा आहे की आबांचे पाय एकदा तरी लागू दे घराला. खूप आग्रह करत होती. ती म्हणाली की यावेळी तरी टाळाटाळ करू नकोस, नक्की पाठव. पण मग म्हणजे आबा नक्की जाणार? आता या वयातच ते फिरणार ना. म्हणजे अजून हातीपायी धड आहेत, सगळं व्यवस्थित, प्रकृती ठणठणीत आहे. मग आताच जाऊन येणार ना ते. आणि श्यामल शेवटी ती सुद्धा मुलगी आहे ना त्यांची. तिच्या इच्छेचा आपण विचार करायला नको? अहो नाही नाही तसं नाही म्हणत आहे मी. म्हणजे मला नाही सुचायचं बाई आबा गेले अमेरिकेला तर. मला इतकी सवय झाली ना त्यांची सकाळपासून रात्रीपर्यंत सारखी श्यामल हाक. नाही मुलांना पण नाही जमणार त्यांच्याशिवाय. शिर्याचं तर पान पण हलत नाही ना त्याच्याशिवाय. म्हणजे मारा करमेल असं वाटतं तुला? थोडे दिवस शलाका लोको ए शलाका. काय म्हणालास? काय स्वप्न बघतेस की काय? हा स्वप्न नाही रे,
मी विचार करते. विचार आणि तू ए डोक्याला त्रास होतो हा. जास्त विचार करू नकोस. तू मंद आहेस ग आणि मंद तू लोकांनी गप्पा बस रे. आधीच मला टेन्शन आलंय. टेन्शन आणि तुला शिऱ्या गप्पा बसा. ए शलाका ए काय झालं? ए बाबा काय बोलले का? नाही रे. मग तुला कळलं का? आबा अमेरिकेला चाललेत शैला आत्याकडे. अगं लगेच थोडी चाललेत. अजून पासपोर्ट विजा भरपूर भानगडी आहेत. ते सगळं झालंय. बाबा बोलताना ऐकलं मी. काय सांगतेस? मग तुला काही ही सगळी मस्करी वाटतीये का? मला म्हणूनच टेन्शन आलंय. ए शलाका अगं म्हणजे कायमचे थोडी चाललेत. थोड्याच दिवसांसाठी चाललेत. किती दिवसांसाठी असू दे मला नाही करमणार. किती सवय झाली आहे माहिती आबांची. ए अशी काय करतेस? खुश हो. उलट तुला खुश व्हायला हवं. अगं कारण आबांच्या मागोमाग तुलाही जायचा चान्स. तू काहीतरी काय बोलतोस रे? अगं खरंच बघ शैलात्याची तू लाडकी आहेस. त्यात आबांना थोडासा मस्का मार. लगेच शैलात्या बोलावून घेईल तुला. हे खरंच? हो तुला खरंच असं वाटतं असं होईल? मी बोलतोय ना. पण आधी आबा अमेरिकेला जायला हवे. हो. बातमी देणं बरोबर आहे पण विपर्यास किती हो. वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे मान्य. अरे वा तुम्ही आलात का? आबाटीपर्यंत नाही आले अजून. ते कसे येतील आता? का बरं? ते आता तयारीला लागले असतील. तयारीला? कसल्या तयारीला? जा म्हणजे तुम्हाला माहितीच नाही का? नाही माहिती नाही. हो या इकडे या. काय? ते आता अमेरिकेला काय निघाले. म्हणताय? हो त्यांच्या मुलीने आग्रह केलाय ना. अच्छा अच्छा. तुम्हाला काय माहित? काय झालं त्यांची सूनबाई आमच्या वैशूला भेटली. अच्छा अच्छा. तिने बातमी सांगितली. म्हणजे बातमी अगदी 100% खरी. ए बघा आबा आबा आलेच. या या आबा या 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 या. काय काय झालं काय एवढे? नाही नाही हे म्हणतायत की तुम्ही अमेरिकेला चाललायत म्हणे. अमेरिकेला? हो म्हणजे काय 100% फायनल काय झालेलं नाही. अच्छा आम्हाला बोलला सुद्धा नाही. काय झालं माझी मुलगी असते ना तिकडे शैला शैला हा हा हा. तिचा आग्रह चाललाय. या या या. आबा लकी आहात तुम्ही. सोन्यासारखी संधी मिळाली आहे तुम्हाला. लोकांना माथेफोड करून संधी मिळत नाहीये आणि तुम्हाला आयती संधी मिळाली आहे. अहो असतं एकेकाचं नशीब. नाहीतर आमचं वसंता 20 वर्षापूर्वी अमेरिकेला गेला. एकदा मध्ये आला आणि बायकोला घेऊन गेला. मला म्हटला पुढच्या वेळेस तुम्हाला घेऊन जातो. नंतर आलाच नाही तो. अहो 20 वर्ष झाले मी माझी बॅग भरून त्याची वाट पाहतोय. अहो अलीबाबाची गुहा आहे होती. एकदा माणूस तिथं गेला की तिथंच रमतो. पुन्हा बाहेर पडायचं बघतच नाही. अहो ज्या मातीनं आपल्याला जन्म दिला, साता समुद्रापलीकडे जायचं जिनं बळ दिलं, त्याच मातीला विसरायचं. अहो काळाचा महिमा आहे हा. कसला काळाचा हो. याला मातीशी बेमानी म्हणायचं. तुम्ही असं करा तुमच्या मुलाचा पत्ता मला द्या. मी तिकडे गेल्याबरोबर त्याला फोन करून खडसावतो. त्याला नाही खडसावतो तर नाव सांगणार नाही मी. तिथे गेल्यावर ना पहिलं काम हे करतो. महिन्याभरात परत इथे येतो की नाही ते बघा. हो काय तुम्हाला खात्री नाही वाटत? तसं नव्हे आबा. आता सगळ्याच अशा खुंटलेत. तो आता परत आला काय नाही आला काय सगळं सारखंच आहे. पण तुम्ही मात्र गेल्यावर लवकरात लवकर परत या. त्याच्याशिवाय जगायची सवय झाली आहे पण तुमच्या खेरीज शक्य नाही. श्यामला सुद्धा हेच म्हणाली सुनबाई माझी. खरं सांगायचं तर माझी मनस्थिती जरा द्विधा झालेली आहे. सचिन कळलं का? काय? टिपरे चालला अमेरिकेला प्रमोशनवर. काय? साला मला डाऊट होताच. नाही नाही अरे असं असतं तर त्यांनी सांगितलं नसतं का आपल्याला? तो सांगतोय. अरे तोच विचारेल तुम्ही विचारलत का म्हणून. काय रे झालं? कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स.
कशासाठी? कळलंय आम्हाला. अरे काय पण प्रमोशनवर अमेरिकेत चाललात ते? चल काहीतरी काय बोलतो. कोणी सांगितलं? अरे तू मगाशी नाही का देसाईला सांगत होतास ते तिकीट अमेरिका बॅगेज फार वेळ नाहीये म्हणून. ते होय. अरे ते आमचे आबा चाललेत अमेरिकेला. चल चल काहीतरी सांगू नको. अरे खरं माझा कंपनी दे ना दम मारायला. याला विचार काय. ए माझी बहीण शैला अमेरिकेला जाते की नाही? हो. आणि आमचे आबा तिच्याकडे आता अमेरिकेला चाललेत की नाही? हो. अच्छा 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 असं आहे होय. अरे कम ऑन यार, मला जर प्रमोशन मिळून मी अमेरिकेला चाललो असतो तर पहिल्यांदा तुम्हाला नसतं सांगितलं. अरे तेवढं कुठलं आहे आमचं भाग्य यार. भाग्यवान आहे शेखर तू. अरे तू नाही निदान आबा तरी चाललेत अमेरिकेला, नाहीतर आम्ही. चला काम करा. काय आबा इकडे इकडे. मी शेळदणकर. अरे शेळदणकर बसा बसा बसा. काय कसं काय काय कसं वाटतंय आता? मला बरं वाटतंय. हा का हा प्रश्न तुम्ही का विचारला? का म्हणजे? नाही म्हणजे मी आजारी बिजारी आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं का? नाही नाही त्या अर्थानं नाही विचारलं मी. कुठल्या अर्थाने? तुम्ही आता अमेरिकेला जाताय ना, तर अमेरिकेला जाताना आता तुम्हाला कसं वाटतंय? काय शेळदणकर या जरा मिश्र भावना आहेत. म्हणजे आमच्या शलाकाच्या भाषेत काय म्हणतात ते, कभी खुशी कभी चुईंगम. चुईंगम नाही, कभी खुशी कभी गम, नुसतं गम. असं झालंय माझं. म्हणजे अमेरिकेला माझ्या मुलीकडे शैलाकडे जातोय म्हणून मला आनंद सुद्धा वाटतोय, आणि तुम्हाला सगळ्यांना सोडून जातोय, माझ्या मुलाबाळांना सोडून जातोय म्हणून रुखरुख सुद्धा आहे. नाही ती असायचीच. पण बाकीची तयारी पूर्वतयारी झाली की नाही? कसली तयारी? आता हे काय आहे, हे बॅगा बिगा कपडे बिपडे पॅकिंग ते इन्चार्ज सामल आहे. मला काळजी नाही. आणि हे तिकीट बिकीट आहे सगळं, त्याची प्रोसिजर सगळं ते हा बघतोय, शेखर सांभाळतोय. मला करण्यासारखं काही उरलेलं नाही आता. नाही ते झालंच, पण मी म्हणतोय बाकीची पूर्वतयारी झाली की नाही? बाकीची कधी पूर्वतयारी? अहो असं काय करताय आबा? हल्लीचे दिवस कसे आहेत तुम्हाला माहित आहे ना. महागाई. नाही विमान प्रवासाचं आता काही खरं राहिलेलं नाहीये हो. म्हणजे विमानं काही वेळेला एखाद्या इमारतीवर आदळतात, काही वेळेला हायजॅक केली जातात, आणि इतक्या सगळ्या अडचणीवर मात करून आपण परदेशात पोचलो तर तिथेही आपलं काही खरं नसतं हो. काही भरोसा राहिलेला नाही ना. म्हणून मी म्हटलं की विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढची तयारी सगळी झाली की नाही. पुढची तयारी म्हणजे असं कुणाला काय द्यायचं, कुणासाठी काय ठेवायचं, हे एक तर लिहून तरी ठेवायला हवं किंवा कुणाला तरी सांगायला हवं. म्हणजे मग आयत्या वेळी काही बरं वाईट झालं ना तरी गोंधळ होत नाही. आबा तुम्ही एकदम गप्प झालात. माझं काही चुकलं नाही ना? नाही तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. काहीतरी करायला हवं. आता ती फाईल ओपन करते. एक मिनिट बघ, फीड केलं होतंस ना, हा डिफरन्स काय येतोय? हो तेच मी सकाळपासून फाइंड आउट करते. बघ सापडते का? काय मॅडम येता चहा प्यायला? आत्ताच जेवण झालंय ना, 4 वाजता जाऊया, चालेल? हो मला चालेल हो, तुम्हाला चालेल का? 3:30 वाजता पळून जाणार आहात ना तुम्ही? काय हे सगळ्यांच्या समोर काय बोलताय? शेखर साहेब काय रे? तुमचा फॅक्स आलाय. शिर्या बोल. इथे बसलायस तू? मी केव्हाची हाक मारते तुला, तू काम ते केलेलं नाहीयेस अजून. आलात तुम्ही? बाबांना विचार. तू आधी ते काम पूर्ण कर. उठ बरं इथून. काय ते? अहो केव्हाचा फाजीलपणा चाललाय याचा. मी याला म्हटलं की यादी तयार कर, आबांना छोट्या मोठ्या वस्तू लागतील, मी बॅगेत भरून टाकते, वेळ वाचेल. हा म्हणतो कसा, बॅग भरून तू चूर्णाच्या बाटल्या भरून टाक, बाबांना बाकी काही नको म्हणे. काय चुकीचं बोललो? आबांच्या अत्यावश्यक सेवेमध्ये चूर्णाचा नंबर पहिला लागतो. हा विनोदाची वेळ नाहीये. हो त्याची काही गरज नाहीये. म्हणजे बघू. अगं शैलाचा फॅक्स आलाय अमेरिकेहून, ऑफिसमध्ये आला आज.
हां योगिता पुण्याहून इथे येणार आहे बरं. आणि शैला भारतात येते लेकीला भेटायला. अगं बाई हो की, पण अचानक काय कळत नाही ग. योगितानी बहुतेक काहीतरी घोळ करून ठेवलेला दिसतोय. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं नाहीये स्पष्ट, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्की. अगं बाई, अहो पण मग आबा. अगं आता शैला इथे भारतात येते म्हटल्यानंतर आबा कशाला तिकडे जातील? अरे वा, म्हणजे आबा इथेच राहणार. हो, आधीच आबांना आपल्याला सोडून जाणं जीवावरच आलं होतं. लेकीच्या ओढीने जाणार होते ते, पण मग आता आबांना सांगायला हवं. अजिबात नको. का? अगं शैला इथे काय येते, त्या योगितानी नक्की काय घोळ करून ठेवलाय हे जोपर्यंत आपल्याला स्पष्टपणे कळत नाही ना तोपर्यंत आबांना काही सांगायचं नाही. उगाच त्यांच्या जीवाला घोर नको. बरं नाही, बरं नाही. त्या शलाकाला आधी सांगा, नाही तर ती जाऊन आबांना सांगेल. कळलं ना? तिला म्हणा अजिबात आबांना काही कळता कामा नाही. कळलं का? अगं मला नाही ग, शलाकाला. नाही ते कळलं मला. हे तू शलाकाला जाऊन सांग. हो. आबा आलात का तुम्ही? अहो काय आणलंय ते सगळं? नाही काय नाही, छोटी मोठी खरेदी करून आलो. आता अमेरिकेला जायचं आहे ना, मला जसं आठवेल आणि जमेल तसं हळूहळू एक एक घेऊन ठेवते. काय आणलंय पण एवढं सगळं? काय विशेष काय नाही, अंगाला लावायचे सुवासिक पावडर, डोक्याला काय ते हे व्हॅसलिन बिस्लिन, शेविंग क्रीम, काजू बदाम पेदा आणि हे सगळं मिळणार आहे तुम्हाला तिकडे? हो तिथे मिळेल, पण आपलं ते आपलं ना, माझी सवयीच आहे ना सगळं, म्हणून घेऊन. बरं जेवायला वाढू ना मी तुम्हाला? तेच विचार. बरं खारकरांचा फोन आला होता, भेटले का तुम्हाला? हो भेटले. नाही फोन आला होता, म्हटलं काय तुम्ही एकत्रच गेला होतात का हे सगळं आणायला? हो काय काय चाललं होतं, पण बराच वेळ झाला आबा. मग हा ते येताना वाटेत आम्ही ते देवदर्शनाला गेलो होतो, देवळामध्ये. बरं 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 मग वाढू का? हो मी जरा हात पाय तोंड धुवून येतो. हा जरा तोंड असं हपके मारतो पाण्याची. बरं 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 मी मांडते. हा सावकाश. आबांचं म्हणजे आता एक एक वस्तू काढून सगळं. अहो 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 काय झालं? अहो हे बघितलेत का? आबांजवळ मला एक चिठ्ठी मिळाली, डॉक्टर नाईकांची, आणि आजची तारीख आहे. हो आबा काय झालंय? काय झालंय का आबांना? अगं मला काय कळलं नाही. तुला काही बोलले नाहीत ना? नाही ना, मला काहीच बोलले नाही. पण हे काय? थांब मी आबांना बोलव. नाही अहो बोलवते कसे? असे सांगणार आहेत का ते? पण मग ही चिठ्ठी घेऊन ते कुठे गेले होते? तेच तर मला कळत नाहीये, काय करायचं? नाही बहुतेक मेडिकल इन्शुरन्सचं काहीतरी असणार. थांब मी जरा फोन करतो आहे ना. लागलं का? जरा थांब ग. नाही कुठला लावलात तुम्ही नंबर? बरोबर लावलाय मी. जरा हॅलो. हां हॅलो, डॉक्टर नाईक का? नमस्कार, मी शेखर टिपरे. आबा टिपरे येऊन गेले का विचारा ना. डॉक्टर आबा आले होते, तुम्ही एक चिट दिली होती त्यांना का? हो हो हो. काय काय झालं? अच्छा अच्छा, बरं बरं. हो हो. नाही मला काही तसं बोललं नाही. मी बोलू का? नाही मी बोलतो ना त्यांच्याशी. हो ओके ओके, थँक्यू डॉक्टर. अहो काय झालंय? आबा अहो आबा अहो काय? आबा पहिले बाहेर या. अहो काय झालंय मला कळू तर द्या ना. काय झालं? आबा हे काय आहे? अहो आबा हसताय कसले? अहो मला कळू दे ना काय चाललंय ते. अहो पण मला कळेल का काय झालं ते? अगं श्यामल, डॉक्टर नाईकांची चिठ्ठी घेऊन हे आय बँकेत गेले होते आय डोनेट करायला. आबा नाही डोनेट करून नाही आलो, मी जरा चौकशी करून आलो. आबा कसली चौकशी करताय तुम्ही आता? अरे काय शेखर, मी शैलाकडे चालू ना अमेरिकेला आता. हा माझं वय आता 80. काय सांगता येत नाही आपल्याला. समजा तिकडे काही बरं वाईट झालं हा तर आपले डोळे तिथून इथे पाठवता येतील का, अशी काही सोय आहे का? म्हणजे उद्या मी गेलो तरी
या घरावर तुमच्यावर माझी नजर राहील. आबा मला दूर जायचंय ना अमेरिकेला. नाही आबा, त्याचं काय आहे की नाही, तुमचं जाणं कॅन्सल झालंय. म्हणजे शैलाचा आज फॅक्स आला अमेरिकेहून, माझ्या ऑफिसमध्ये आला होता. काय 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 म्हणतो तू? अहो नाही, ती बरी आहे हो. योगितानं पुण्यामध्ये काहीतरी गडबड केली आहे असं लिहिलंय त्याच्यात. म्हणजे नक्की मला काही कळलं नाहीये. तेव्हा लेकीला भेटायला तीच येते परत भारतात. अरे काय झालं का योगिताला? हा नाही तसं काय म्हणजे फार सिरियस काय नाही. काळजी करण्याचं काही कारण नाही आबा. नाही नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा बघू शांतपणे. नाही नाही एवढं काय काळजी करायचं. तू जरा पाणी बिणी आणते. अरे माझी नाच आहे, मला कळायला नको का? मला उत्तर देत नाही, टाळाटाळ करतात. काहीतरी नक्की प्रॉब्लेम झाला योगिताचा. मला कळायला पाहिजे होतं. टाळतात. नेत्रदानाची चौकशी करून आलो खरा. आता डोळे मिटण्यापूर्वी उघड्या डोळ्यांनी काय काय बघायला लागतंय परमेश्वर जाणे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.